जय जिजाऊ जय शिवराय. आपल्या समस्त मराठा कुणबी बांधवांनो, आपल्या मराठा कुणबी नोंद शोध सहाय्यक समिती महाराष्ट्राच्या माध्यमातून परभणी जिल्हा असेल, तसे बाजूचा नांदेड, बीड आणि महाराष्ट्रामध्ये जिथून आपल्या मावळ्यांचे फोन येतात मराठा कुणबीच्या बाबतीत ज्या समस्या आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण मदत करत असतो. इथं माझा विद्यार्थी जवळपास 20 वर्षानंतर मला भेटला आणि यांची कुणबी नोंद येऊन जवळपास 1.5 वर्ष झालेलं होतं, म्हणजे शिंदे समितीच्या याच्यामध्ये. पण यांना काय त्याचं म्हणजे हेच नाही, कसं काढायचं काय प्रोसिजरच माहीत नाही. आणि मग यांची बहीण माझ्याकडे ट्युशनमध्ये असल्यामुळे सचिनची माझी भेट झाली आणि आम्ही जवळपास प्रचंड संघर्ष करून 5 महिन्याचा संघर्ष करून यांची जी काही लिंक आहे, त्यांचे कागदपत्रे आहे जुळून शेवटी शेळकेंचं कुणबी प्रमाणपत्र मिळवून दिलेलं आहे. आणि आज त्यांचं आज इथं जिल्हाधिकारी साहेब असतील, SDM भोसले साहेब असतील, संबंध आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांचं आज अभिनंदन करण्यात आलेलं आहे. तर मी माझा विद्यार्थी सचिनला एकच प्रश्न विचारतो की सचिन, आपली जी झालेली त्रेधा तिरपीट किंवा या संदर्भात आपण जो संघर्ष केला, लढा दिला, हार मानली नाही, त्याच्याबद्दल एका मिनिटात तू मनोगत व्यक्त करायचं. काही नाही, सरांनी मला खूप सहकार्य केले. ज्या मिसिंग लिंक होत्या त्या संदर्भात सरांनी मार्गदर्शन वेळोवेळी करून पाठोपाठ करून मला कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी मदत केली. थँक्यू सो मच. आणि या एकामुळं आज किती शेळके कंपनीचा फायदा होणार आहे? 200 ते 300. 200 ते 300 शेळके कंपनी. आणि 5 महिन्याचा संघर्ष. आम्ही हे कागदपत्र ते कागदपत्र अक्षरशः गिरी सर असतील, SDM साहेब असतील, त्यांना आम्ही अवेळी फोन केले, त्यांनी आम्हाला मदत केली आणि सुंदर असं आम्हाला आमचं काम झालेलं आहे. आता व्हॅलिडिटीला आम्ही दाखल करणार आहेत. बाजूला आहेत आपले मुठाळ सरांची पण नोंद आलेली आहे त्यांच्या जुन्या बटई पत्रकामध्ये आणि त्यांचं प्रमाणपत्र काही दिवसांना मिळणारच आहे, तर निघालंच आहे. तर मुठाळ सरांना विनंती की आपण अवघ्या काही वेळामध्ये आपण मनोगत व्यक्त करा किंवा धन्यवाद माना. धन्यवाद. चला, मराठा कुणबी नोंद समिती आपल्यासोबत आहे. काही अडचणी असतील, फॉर्म भरायचे असतील, संपर्क करा 98 60 51 40 44. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.